भारताचा मध्यमवर्ग कर्जाच्या जाळ्यात कसा अडकत चाललाय। आज अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये पगार घेण्याआधीच त्याची वाटणी ठरलेली असते। घर कर्जाची EMI, वैयक्तिक कर्जाचा हप्ता, क्रेडिट कार्डचं बिल हातात जे उरतं ते महिना काढायलाही पुरेसं नसतं। पण महिना कसा बसा काढावा लागतो। एखादा अचानक खर्च आला की पुन्हा नवीन कर्ज आणि पुन्हा नवीन हप्ता, हेच चक्र सतत फिरत राहतं। एक्सपर्ट पॅनल, जो की एक कर्ज समाधान कंपनी आहे, ज्यांनी जून 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान 10,000 लोकांवर केलेल्या सर्व्हेनुसार 85% लोक आपल्या पगारातील सुमारे 40% रक्कम फक्त EMI भरण्यात खर्च करतात। अनेकांचा पूर्ण पगारच हप्त्यात संपतो आणि जुनं कर्ज फेडण्यासाठी नवं कर्ज घ्यावं लागतं। पूर्वी कर्ज फक्त अडचणीच्या वेळी घेतलं जायचं, आता मात्र ॲपवरून सहज मिळणारे लोन, झटपट मंजुरी आणि आता घ्या नंतर भरा या सवयींमुळे खर्च वाढत चाललाय। 40% लोक दैनंदिन खर्चासाठी क्रेडिट कार्डवर अवलंबून आहेत, तर 22% लोक वारंवार मित्र, नातेवाईकांकडून उधार घेतात। निम्म्याहून अधिक लोक चिंता, झोप न लागणं, नैराश्य आणि कौटुंबिक तणाव यांचा सामना करतायत। जी सुविधा आयुष्य सोपं करायला आली होती तीच आज जंजाळ बनली आहे। चहा पाण्याच्या टपरीपासून मोबाईल ॲपपर्यंत सहज मिळणारं कर्ज हळूहळू संपूर्ण कुटुंबाच्या मनशांतीचा भाव खाऊन टाकते। मध्यमवर्गीय लोक सध्या एकाच विचारात अडकून बसलेत, आणि तो म्हणजे आपण गरजेसाठी कर्ज घेतोय की कर्जासाठी जगतोय।